एक बटर रोटी, एक गार्लिक बटर नान बनव आणि अच्छा हमको सिखा रिया है। रोज तसंच पडलेला काय असं असं जा बोलते साईडवर बंद माणूस आहे हा. तो करामध्ये माणूस आहे आणि रोलर चालवलाय सगळा. तो रोलरचा ऑपरेटर ना हा गौरव. हाय गाईज, गुड मॉर्निंग आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग स्टार्ट झाला सकाळचे 9 वाजलेत आणि आंघोळ केली आणि टॉवेल वाळू घालायचा राहिला. सो तुझ्या बडबड करायला लागली वाळायला घाल टॉवेल. काम करत नाही ऐसा वैसा. ती अजून तरी लगेच मी वाळायला नाही घालणार. मौत को छू के टक से वापस आ सकता हूं. लगेच काय हे नाही. अजून डब्बा होतो माझा. सो मी थांबलो. अजून देवपूजा पण राहिली. बरीचशी कामं बाकी आहेत. अजून एक लाईट लावतो म्हणजे मी जरा गोरा दिसेल. अब दिखू का गोरा. बाय कालचा ब्लॉग आत्तापर्यंत तुम्ही बघितला असेल. आणि ऋतुजाचं पण ऑफिशियल यूट्यूब चॅनल आता आपण लॉन्च केले किंवा तिने तिचं ओपन केलं. सो तिला पण थोडंसं प्रेम द्या. प्रेम कसलं द्या. ऑलरेडी आम्ही जेवढे सबस्क्रायबरसाठी झटत असतो ना तेवढे सबस्क्रायबर तिला भेटले जातात. मज्जा आहे बाबा लोकांची. काय बोलणार याच्यावरती. मी देखो किचनमध्ये ते काम करू तुम्हाला आपण. ये गया किचन के अंदर. एक बटर रोटी, एक गार्लिक बटर नान बनव आणि अच्छा हमको सिखा रिया है। एक छोले भटुरे. अजून काय बनवते हॉटेल आहे. आईच्या गावात. काहीच मैं भूल गया कि ये होटल नहीं है. चला ब्रेकफास्टला एक बनाना खाएंगे क्योंकि हेल्दी खाना चाहिए. म्हणजे आपण थोडंसं हे झालं आहे पण आतमध्ये चांगला असतो. आपण पहिल्यापासून ऐकत झालो. जाऊ द्या. थोड्या वेळात मी डब्बा झाला की साईडवरती निघणार आहे. आणि आज थोडासा कंटाळा आलेला आहे मला कामावरती जायचा. पण स्टिल काम तो करना ही पडेगा. इस वजह से मैं जा रहा हूँ. चलते हे टिफिन वगैरे घेतो आणि डायरेक्ट साईडवरती गेल्यानंतर भेटू आपण. त्यात मी टॉवेल वाळायला नाही घातलं म्हणून बघा मला टॉवेल कुठे ठेवलेलं आहे. तर पदर घेतलंय. मी नाही काढलं. किती वेळा सांगायचं तुला. रोज तसंच पडलेला हळू हळू. न सांगता टाकलं पाहिजे. सांगायला लागते एवढी छोटी गोष्ट. अरे विसरतो भाऊ मी विसरतो. थोडं छोट्या मोठ्या गोष्टी विसरतो ना. डबा आली डबा इथं ठेवला आणि मी फक्त टॉवेल वाळून नाही घातलं म्हणून अशी हालत केली माझी. हा घालतो काय असं जा बोलते साईडवरती. बंद माणूस आहे. काढ ना हात काढ ना. अरे माझ्या एका हातामध्ये हे साल्ट आहे म्हणून आणि एका हाताने शूट करतोय मी. बाय बाय गाईच. चालू मी आता साईडवर. कुठे टाकू हे. काय गपचूप. कुठे टाकू काय दादागिरी करते. ती कचरा इकडे टाकायचा तिकडे टाकायचा. नीट टाक ना जरा. ब्लॉग बंद. घरात मारामारी व्हायची बाकी आता. ब्लॉग बंद. तर साईडवरती आलोय आत्ता आणि बाकीची सगळ्यांची कामं चालू झाली. गडबड अशी झाली आहे की हे देखो ते काल मी लेवल मारलो होतो. का हे जा तुला बोलवते. काहीतरी प्रॉब्लेम आहे. जाओ. मला वाटलं मला काहीतरी बोलतो. एनिवे तुम्हाला सांगतो सीन काय आहे की हे जे काल लेवल मारलं होतं ना त्याच्यामध्ये थोडीशी माती होती आणि कंपनीच्या काही माणसांनी असं केलं की त्याच्यामध्ये पाणी टाकले पाणी मारले आणि त्याच्यावरती रोलर फिरवले. सगळं त्याचा चिखल झाला पूर्ण. हा तो करामध्ये माणूस आहे आणि रोलर चालवलाय सगळा. तो रोलरचा ऑपरेटर ना हा गौरव. ह्याने सगळं त्याच्यामध्ये टाकून दिले. सगळी वाट लावून ठेवली आहे. आता मला ते परत लेवल करायचे. आता जेसीबी काल इथं लावला होता चिलमध्ये उभा आहे.
दुपारचे 2 वाजलेत, 2 वाजायला एक अर्धा तास कमी आहे. आणि सकाळपासून हे सगळं लेवल केले. म्हणजे आता ते 2-3 दिवसापूर्वी ते लेवल झालं होतं. आता हे साईडचं पण लेवल प्रॉपर करून घेतलं आहे. हा वाला एक JCB, हा आपला JCB आणि पोकल्यान तिकडे त्याचं काम करते. पण आता सगळ्यांचा लंच ब्रेक झाला होता, सो सगळ्यांनी जेवण केलं. डब्बा घेऊन तिकडे सगळेजण बसलो होते एकत्र. गौरव आणि मी चाललो आहे JCBला डिझेल टाकायला. कारण मला वाटतं 6 तारखेला डिझेल टाकलं होतं. ऑलमोस्ट आता 4-5 दिवस झाले. म्हणजे टाकी डायरेक्ट फुल केली होती. आता परत डिझेल टाकायला लागणार आहे, कारण 2 पॉईंट राहिले आणि मग एवढ्यामध्ये दिवसभर चालणार नाही. आता त्यांचे चॅनल लावूनचं म्हणजे काम चालू आहे. तोपर्यंत इकडचा तो गौरव रोलर मारायचा विषय आहे. सो मी तोपर्यंत डिझेल टाकून येतो, कारण डिझेल कमी आहे मशीनमध्ये. इथं पंपावरती आलो आहे. माझ्यासोबत जो JCB काम करतो आहे त्याला पण डिझेल टाकायचं आहे. माझी टाकी ऑलरेडी फुल करायला आली आणि आमच्या साईडवरती एक पोकलेन चालू आहे, त्याचं पण मला ही सिस्टीम दाखवायची होती. हे वाला किती बेस्ट आहे बघा ना. म्हणजे ऑपरेटरला काही खोलायचं जोडायचं काही ताणच नको. माझ्या JCBमध्ये डिझेल फुल करायचं आहे, ह्याच्या पण फुल करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या साईडवरती जाणार. संध्याकाळ झाली आहे, सुट्टी झाली आहे. 6 वाजून 10 मिनटं झालेत आणि आता सगळं काम बंद झालं आहे. म्हणजे लाईक माझं काम बंद झालं आहे, पण ह्यांचं चालू आहे. कारण ह्यांना जो काम दिलं होतं ना, त्यांचं थोडंसं पेंडिंग आहे. मला हे काम दिलं होतं, मी प्रॉपर सगळं लेवल झाले. म्हणजे मागच्या 2-3 दिवसापासून जे लेवलचं काम चालू होतं ना, ते आता सगळं फायनल झालं आहे. आता उद्या काय माहिती काय करायला लावतात. मे बी आता त्या साईडचं लेवल मला फायनल करायला लागतील, कारण ते लोक जे आहेत ते फक्त रफ लेवल मारतात आहे आणि मला फायनल लेवल मारायचं आहे. पण त्या साईडला तिथं सिमेंट पण पडलं आहे. सो आय डोंट नो उद्याच्या ब्लॉगमध्ये काय होईल. पण आत्ता मी घरी जाणार आहे आणि घरी गेल्यानंतर नेहमीप्रमाणे आजचा ब्लॉगचा डाटा पण हर्षदला द्यायचा आहे. हर्षद रोज ब्लॉग एडिट करतो म्हणून तो तर तुम्हाला बघायला भेटतात ब्लॉग. एनिवे आता मी माझा JCB पार्क केला आहे. आता सुपरवायझर येणार आहे थोड्या वेळात. सो मला चलन बनवायचं आहे आणि डायरेक्ट घरी जायचं आहे. घरी गेल्यानंतर पण काही काम नाही आहे. सो मला वाटतं ब्लॉग एंड करू. सो हा ब्लॉग कसा वाटला मला परत एकदा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉगला थोडीशी व्ह्यूज कमी जातात आहे. सो जमलंच तर थोडंसं शेअर वगैरे करत चला. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, ब्लॉगच्या राईट साईडला गेले की हाईपचं ऑप्शन असतं, तेवढा हाईप करा. काळजी घ्या. बाय बाय. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.